काँग्रेसने म्हटलेलं आहे की मनसेला सोबत घ्यायचं की नाही याबद्दल आम्ही हायकमांड सोबत चर्चा करू. मुळात आम्ही त्यांच्याबरोबर जाणार की नाही याचा निर्णय हा सन्माननीय राजसाहेब घेतील. बाकी कोणीही दुसऱ्या तिसऱ्यांनी आमच्यामध्ये बोलायची गरज नाही. लालबागच्या मंडळाच्या कडनं आता अब्रू नुकसानीचा दावा हिरालाल वाडकर यांच्यावर केला जातोय. खरं तर विसर्जन रखडलं त्याकरता ही कारवाई कुठेतरी केली जाते. कसं बघता याकडे? तर मुळात मला असं वाटतं की मूळ प्रश्न हा नाहीये की विसर्जन रखडलं तर तराफ चुकीचा गेला किंवा हा मूळ प्रश्न नाही. ज्या पद्धतीने मंडळांचा वापर हा बिझनेस हाऊसेसच्या ब्रँडिंगसाठी केला जातोय, मुळात हा विषय आहे. आज समजा तुम्ही लालबागच्या राजा ज्या पद्धतीने जिओने ब्रँडिंग केलं या सगळ्याचं, उद्या एखादी दुसरी कंपनी येईल, ती बाजूचं मंडळ येईल, ते त्याचं ब्रँडिंग करतील. मग आपण बिझनेस हाऊसेससाठी आपली मंडळ ब्रँडिंगसाठी म्हणून वापर करायला देणार आहोत का? आपण गणेशोत्सव मंडळ कशासाठी चालू केली? आपला काय उद्देश होता त्याच्या मागे? लोकमान्य टिळकांनी कुठल्या गोष्टींसाठी गणेशोत्सव मंडळ स्थापन केली? हा सगळा उद्देश आपण मुळात विसरतोय का? आपली मराठी संस्कृती याच्यामध्ये कुठेतरी लोप पावते का? उद्या पुढच्या वर्षी गणपतीत आपण गरबा खेळणार आहोत का? मला असं वाटतं हे महत्वाचे प्रश्न याच्यावर आपण आत्मचिंतन सगळ्यांनी म्हणून केलं पाहिजे.